युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा। तर फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण आणि घड्याळाला निवडून दिलं होतं। धसांनी केलं होतं वक्तव्य। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातनं केली होती अटक। पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध। आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। कोणताही प्रतिकार झाला नाही। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतीये। वकिलांचा मोठा दावा। आरोपीला हजर करण्यापूर्वी पुणे कोर्ट परिसरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले। आरोपी दत्तात्रय गाडेवर बांगड्या फेकण्याचा कार्यकर्त्यांचा होता प्रयत्न। आंदोलनकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात। स्वारगेट परिसरातील अत्याचाराच्या घटनेनंतर हा संताप। अटकेच्या आधी आरोपी गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न। प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे। आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा। याआधी सुद्धा आरोपीकडनं दोन तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न।